सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 18 ऑक्टोबर 2025 शनिवार दिवशी दिवाळीची धनतेरस आलेली आहे. म्हणजे दिवाळीचा धनत्रयोदशीचा दिवस आलेला आहे. कोजागिरीचा आनंद मनात रेंगाळत असतानाच आपल्याला दिवाळीचे वेध लागतात. दिवाळी म्हणजे आनंदाचा क्षण. दिवाळीचा सण आश्विन वद्य त्रयोदशीपासून ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत 5 दिवस आपण साजरा करत असतो. त्यात वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळीचा पाडवा आणि भाऊबीज अशा 5 वेगवेगळ्या सणांचा यात समावेश असतो. धनत्रयोदशीला क्षीरसागराच्या मंथनातून 14 रत्ने बाहेर पडली. त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे 5वे रत्न बाहेर पडले. श्यामवर्ण, माथ्यावर मुकुट, डाव्या हातात कुंभ, उजवा अभयकर म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची सुंदर मूर्ती बाहेर पडली होती. भगवान विष्णूंच्या 24व्या अवतारात धन्वंतरींची गणना होत असते. बघा, म्हणजे धन्वंतरी देवता दुसरी तिसरी कोणी नाही तर भगवान श्रीहरी विष्णूंचाच एक अवतार आहे. त्याचबरोबर उद्या धनत्रयोदशीची पूजा केव्हा करावी, कोणत्या शुभ मुहूर्तावर करावी, 13 दिवे लावावे की एकच यमाचा दिवा लावावा आणि तो दिवा कोणत्या वेळेत लावायचा आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जरूर धन्वंतरी देवांचा मंत्र लिहा, नाहीतर लिहा सर्वांनी श्री स्वामी समर्थ. उद्या धनत्रयोदशी आणि उद्या शनी प्रदोष सुद्धा आलेला आहे. तुम्ही 13 दिवे लावा किंवा नका लावू, पण महादेवांच्या मंदिरात जाऊन आपल्याला संध्याकाळी एक दिवा जरूर लावायचा आहे. महिलांनो, दादांनो, उद्या महादेवांचं प्रदोष काळात दर्शन जरूर घ्या. तुम्ही 7-7:30 वाजेपर्यंत जरी दर्शन घेतलं, महादेवांच्या मंदिरात जाऊन अवधी महादेवांना स्वच्छ पाण्याने, दुधाने, पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे. बेल फूल अर्पण करायचं आहे. काहीतरी गोडाचा नैवेद्य बरोबर घेऊन जा. तुम्ही धने आणि गूळ जरी घेऊन गेला आणि धने गुळाचा नैवेद्य दाखवा किंवा फक्त गूळ किंवा खडी साखर नैवेद्य दाखवा, नाही तर दूध साखरेचा नैवेद्य दाखवा. छान अशी पंचोपचार पूजा करायची आहे आणि उद्या दिवा महादेवांच्या मंदिरात सुद्धा लावायचा आहे. तेलाचा लावला तरी चालेल. दुहेरी वाट टाका, तिळाचं किंवा मोहरीचं किंवा तुम्ही जे देवांना दिव्यांसाठी तेल वापरतात महिलांनो, दादांनो, ते तेल टाका. मातीची पंती जरी घेतलेली असेल तरीही चालेल. मातीची पंती घ्या, कणकेचा दिवा बनवा, पण महादेवांच्या मंदिरात एक दिवा जरूर लावा. 2 मिनटं शांत बसा. कुठलाच विचार करू नका की हे कोण काय त्रास देतंय तुम्हाला किंवा काही चिंता आहे तुम्हाला. सर्व काही महादेवांवर सोडून द्यायचं आहे. धनत्रयोदशी आणि शनी प्रदोष आलेला आहे. सुंदर दिवस आहे. महादेवांचं दर्शन उद्या जरूर घ्या. जेवढी सेवा होईल तेवढी करा. येताना घरी खाली हात येऊ नका. एक का होईना बेलपत्र बरोबर घेऊन या. ज्या व्यक्तीला त्रास आहे, दुःख आहे, त्या व्यक्तीला ते बेलपत्र खायला द्या आणि थोडंसं जलाधारीच्या इथून थोडं तीर्थ बरोबर घेऊन या आणि तुम्ही स्वतः पिलं महादेवांसमोर किंवा बेलपत्र चावून चावून खाल्लं चालेल. तिथं शांत बसा. 2 मिनटं का होईना बसा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मंत्र जरूर जपायचा आहे. तुमच्या मंदिराजवळ जर एखादं पिंपळाचं झाड दिसलं तिथं सुद्धा नमस्कार करा. बरोबर एखादा दिवा नेलेला असेल तिथं सुद्धा पिंपळाखाली नमस्कार करून एक दिवा लावून द्या. एक गुळाचा खडा उद्या पिंपळाखाली जरूर ठेवायचा आहे. कितीही 7 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल आणि साक्षात लक्ष्मी नारायण तुम्हाला येऊन दर्शन देऊन जाईल. लक्ष्मी पूजनाच्या आत लक्ष्मी माता श्रीहरी विष्णू तुम्हाला दर्शन देऊन जातील. ज्या काही इडापिडा आहे तुमच्या मागे, जे काही त्रास आहे, संकट आहे, क्षणात नष्ट होईल आणि तुम्हाला सर्व ठिकाणी प्रगती मिळायला लागेल. असा हा सुंदर उपाय सेवा आहे. उद्या झालंच तर पिंपळाला हात लावून स्पर्श करायचा आहे. मनातली इच्छा बोला. 11 प्रदक्षिणा घाला किंवा 21 प्रदक्षिणा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. धन्वंतरी देवता हे महाविष्णूंचेच अवतार आहे, म्हणून उद्या पिंपळाला सुद्धा स्पर्श करा. खूप सुंदर दिवस आहे. प्रदोष सुद्धा आलेला आहे आणि धनत्रयोदशीचा दिवस. या 2 सेवा नक्कीच करा. महिला घरात आहे, माझ्या दादांनी जरी केली ही सेवा, मुलांना सुद्धा घेऊन
घेऊन जा. ज्यांच्या लग्न कार्यात अडथळे येतात त्यांनी तर उद्या प्रदोष समयी महादेवांच्या मंदिरात सुद्धा सेवा करा आणि प्रदोष समयी पिंपळाच्या झाडाची सुद्धा सेवा करायची आहे. अगदी संध्याकाळ रात्र करू नये, कारण आपण संध्याकाळी रात्री कुठल्याच झाडाला स्पर्श करत नाही. 5:30, 6, 6:30 वाजेपर्यंत तुम्ही सेवा केली तरीही चालेल. तर उद्या धनत्रयोदशीची पूजा आपल्याला शुभ मुहूर्तावरच करायची आहे. त्याचबरोबर जे 13 दिवे आपण लावणार आहोत आणि त्यात एक यमाचा दिवा लावणार आहोत, तो सुद्धा कोणत्या मुहूर्तावर आणि कोणत्या वेळेत लावायचा, तर धनत्रयोदशीची त्रयोदशी तिथी ही 18 ऑक्टोंबरला दुपारी 12:18 सुरू होणार आहे आणि परवा 19 ऑक्टोंबरला रविवारी त्रयोदशी तिथी ही दुपारी 1:51 संपणार आहे. म्हणजे उद्या ही त्रयोदशी तिथी 12:18 सुरू होईल. संपूर्ण दिवस रात्र ही त्रयोदशी तिथी आहे आणि परवा 19 ऑक्टोंबरला रविवारी दुपारी 1:51 ही त्रयोदशी तिथी संपणार आहे. तर धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 7:15 पासून ते रात्री 8:19 पर्यंत या शुभ मुहूर्तावर आपल्याला धनत्रयोदशीची पूजा करायची आहे. कळालं असेल माझ्या सर्व मैत्रिणींना, उद्या 18 ऑक्टोंबर शनिवार रोजी धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 7:15 पासून ते रात्री 8:19 पर्यंत या शुभ मुहूर्तावर धनत्रयोदशीची पूजा करायची आहे. थोडासा वेळ झाला तर 7:15 वाजेपर्यंत महिलांनो तुम्ही पूजा करू शकता. त्याचबरोबर यमदीपदान करण्याची वेळ संध्याकाळी 7:20 पासून ते रात्री 8:40 पर्यंत यमदीपदान करायचं आहे. कळालं असेल, यमदीपदान करताना संध्याकाळी 7:20 पासून ते रात्री 8:40 पर्यंत तुम्ही यमदीपदान करायचं आहे. दक्षिण दिशेला यमासाठी जो दिवा लावला जातो तो याच वेळेत लावायचा आहे आपल्याला. तर धनत्रयोदशीची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची, तर आयुर्वेदाचे देवता धन्वंतरी देवतांची आणि माता लक्ष्मीची धनत्रयोदशीला आपण पूजा करत असतो. दिवाळीच्या धनत्रयोदशीची पूजा कशी करावी, अगदी साध्या सोप्या पद्धतीने सर्वांना जमेल अशी पूजा मी आता सांगते तुम्हाला. धनत्रयोदशीला संध्याकाळी शुभ मुहूर्तावर मी तुम्हाला शुभ मुहूर्त सांगितलेला आहे. चौरंग किंवा पाट मांडून घ्यायचा आहे. उत्तरेकडे किंवा पूर्व पश्चिम तुम्ही जिथं दरवर्षी धनत्रयोदशीची पूजा मांडतात त्या ठिकाणी पाट मांडून घ्यायचा आहे. रांगोळी काढायची पाटाच्या अवतीभोवती, त्यावर लाल कपडा अंथरून घ्यायचा आहे स्वच्छ. धनत्रयोदशी पाटावर कलशाची पहिली स्थापना करून घ्यायची आहे. स्वच्छ पाणी भरून तांब्याचा कलश घ्यायचा, त्यात सुपारी नाणं टाकून घ्यायचं आहे. हळदी कुंकू 1 फुलं टाकून 5 विड्याची किंवा आंब्याची पानं ठेवून 1 नारळ ठेवून घ्यायचा आहे. नवा कोरा नारळ, शेंडी वर आली पाहिजे अशा पद्धतीने छान असा कलश तयार करून घ्यायचा आहे आणि तांदळाच्या राशीवर कलश मांडून घ्यायचा आहे. कलशाची पूजा नंतर करा तुम्ही. आधी प्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. फक्त आधी कलश मांडून ठेवायचा आहे तुम्हाला. धन्वंतरी देवांचा फोटो असेल तो पाटावर ठेवून घ्यायचा आहे. तांदळाची रास करा छोटीशी किंवा स्वस्तिक काढा तांदळाचं, त्यावर आपण धन्वंतरी देवांचा फोटो किंवा मूर्ती ठेवून घ्यायची आहे. पूजेची सुरुवात गणेशाच्या पूजेनेच करायची आहे. ताम्हणात गणपती बाप्पांची मूर्ती नसेल घ्यायची तुम्हाला, 1 सुपारी घेऊन त्यास अभिषेक करून घ्यायचा आहे. दूध पाण्याने अभिषेक करा गणपती बाप्पांवर आणि पाटावर 2 विड्याच्या पानावर गणपती बाप्पांची प्रथम स्थापना करायची. हळदी कुंकू फुलं अक्षता दुर्वा वाहून गणपतींची पूजा करावी. ओम गण गणपते नमः किमान 11 वेळा 21 वेळा मंत्र जपा. नंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. तुमच्याकडं माता लक्ष्मीचा फोटो असेल, तुम्ही धन्वंतरी देवांजवळ फोटो माता लक्ष्मीचा ठेवू शकता. मूर्ती असेल तर ताम्हणात घेऊन अभिषेक घालायचा आहे. दूध पाण्याने अभिषेक घाला.
आणि गणपती शेजारी 2 विड्याच्या पानावर अक्षता ठेवून हळदी कुंकू वाहून त्यावर देवी लक्ष्मीची मूर्ती स्थापित करायची आहे। आता मूर्ती नसेल, एक सुपारी घ्या, देवी लक्ष्मी स्वरूप मांडून स्थापना करा, हळदी कुंकू अक्षता वाहून मनोभावे पूजा करायची आहे। उद्या देवी लक्ष्मीला गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर देवी लक्ष्मीला हळदी कुंकू फुलं वाहून एक का होईना लाल फूल वाहा आणि 11 वेळा 21 वेळा ओम श्रीम नमः ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। झालंच तर 16 वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ महिलांनो जरूर बोला। नाही जमलं एवढं पण 1 वेळा तर महालक्ष्मी अष्टकाचा पाठ आपण बोलू शकतो। पाटावर गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीची स्थापना झाल्यानंतर धन्वंतरीच्या फोटोवर फुलाने पाणी आणि दूध अलगद शिंपडून घ्यायचं आहे। तुमच्याकडे धन्वंतरी देवांची मूर्ती असेल, तुम्ही दूध पाण्याने छान अभिषेक घालून तांदळाच्या राशीवर स्थापित करू शकता। तुमच्याकडे मूर्ती नसेल, फोटो असेल तर दूध पाणी शिंपडून घ्यायचं आहे, म्हणजे धन्वंतरी देवांना अभिषेक केल्याचं आपल्याला पुण्य फळ मिळत असतं। आणि नंतर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा, हळदी कुंकू अष्टगंध फुलं वाहून पंचोपचार पूजा करायची आहे। त्याचबरोबर या पूजेत धनत्रयोदशीच्या पूजेत 5 प्रकारची धान्य मातीच्या कर्यांमध्ये भरून घ्यायची आणि त्या मातीच्या कर्यात भरलेली 5 प्रकारच्या धान्यांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। तुमच्याकडे करे नसेल, तुम्ही स्टीलच्या वाट्या घेऊ शकता, त्या वाट्यांमध्ये जरी 5 प्रकारचं धान्य घेतलं तरीही चालेल। त्याचबरोबर एका वाटीत आपल्याला अख्खे धणे नक्की ठेवून घ्यायचे आहे, बाकी तुम्ही वेगळं धान्य घेऊ शकता, गहू तांदूळ चणे किंवा तुमच्याकडे जे धान्य असेल तुम्ही ते कर्यांमध्ये भरून घेऊ शकता, पण या 5 कर्यांपैकी एका कर्यामध्ये धणे नक्की भरून घ्या। धनत्रयोदशीच्या दिवशी बरेचसे लोक आपल्या घरातील धन दागिने पैसे किंवा कामाच्या वस्तू असतील, लॅपटॉप फोन वगैरे त्यांची सुद्धा पूजा करतात। प्रत्येकाने जशी लक्ष्मी पूजनात आपण आपल्या घरातील धनाची पूजा करतो तशाच पद्धतीने धनत्रयोदशीला सुद्धा अवश्य या वस्तूंची सुद्धा पूजा करा। काही घरांमध्ये फक्त गणपती बाप्पा, माता लक्ष्मी, धन्वंतरी देवता, कुबेर देवता यांची पूजा केली जाते। काही ठिकाणी आयुर्वेदिक औषधांची सुद्धा पूजा केली जाते। तुम्ही जर धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेराची जरी सुपारी मांडत असाल तुम्ही मांडू शकता, पण बऱ्याचशा ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना करता माता लक्ष्मीची आणि धन्वंतरी देवांचा फोटो किंवा मूर्ती मांडून आपण स्थापना करत असतो। तुम्ही कुबेर महाराजांची स्थापना करत असाल दरवर्षी धनत्रयोदशीच्या पूजेत तुम्ही तसंही करू शकता। मी साध्या भोळ्या मनाने मी जशी पूजा करते तशा पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। उद्या पूजेमध्ये आपण गणपती बाप्पांचा मंत्र जपणार, माता लक्ष्मीची सेवा करणार, तर धन्वंतरी देवांची सुद्धा सेवा केलीच पाहिजे। 1 माळ तरी धन्वंतरी देवांचा मंत्र जरूर जपा। महिलांनो दादांनो सर्वांनी जपायचं आहे। आपल्याला आरोग्य लाभतं आणि आपलं आरोग्य म्हणजेच आपलं सर्व ऐश्वर्य आहे। जिथं आरोग्य आहे तिथं लक्ष्मी आहे, जिथं धन्वंतरी देवांची कृपा आहे तिथं लक्ष्मी नारायण नक्कीच प्रसन्न राहतात। तुम्हाला मंत्र सांगते, ओम धन्वंतराय नमः ओम धन्वंतराय नमः या मंत्राची 1 माळ उद्या जरूर करा। किंवा दुसरा मंत्र सांगते, ओम नमो भगवते धन्वंतराय विष्णू रूपाय नमो नमः ओम नमो भगवते धन्वंतराय विष्णू रूपाय नमो नमः या मंत्राची जरी तुम्ही 1 माळ केली तर लक्ष्मी नारायणांची सेवा केल्याचं तुम्हाला पुण्य फळ मिळणार आहे। धनत्रयोदशीची पूजा आपल्या पद्धतीने करायची आहे। सर्व देवांना कापसाचे वस्त्र व्हावे, गूळ खोबरं 5 फळं लाह्या बत्तासे धने गूळ साखर यांचा नैवेद्य अवश्य दाखवा। काही ठिकाणी माता लक्ष्मीला धन्वंतरी देवांना गोडधोड म्हणजे खीर शिरा याचाही नैवेद्य दाखवला जातो। तुमच्या पद्धतीने तुम्ही जसं दरवर्षी धन्वंतरी देवांची म्हणजे धनत्रयोदशीची पूजा करतात अगदी तशाच पद्धतीने करायचं आहे। आणि या नैवेद्यात या पूजेत नैवेद्य म्हणून धने आणि गूळ जरूर दाखवायचा आहे। नंतर तो प्रसाद आपल्याच घरच्या व्यक्तींना वाटायचा आहे, इतरांना हा प्रसाद देऊ नका। नाही तुम्ही लाह्या बत्तासे फळं वगैरे तुम्ही गोड जे नैवेद्य दाखवले असतील ते तुम्ही इतरांना वाटू शकता, पण धने आणि गूळ हा नैवेद्य आपल्याच घरातल्या लोकांना वाटायचा आहे। महिलांनो उद्या तुमच्याकडं कुणी
कितीही मागू द्या, धने, घरातले अख्खे धने, आपलं धन ऐश्वर्य, आपली लक्ष्मी कुणालाच देऊ नका. नाहीतर तुम्ही कितीही सेवा करा माता लक्ष्मीची, माता लक्ष्मी तुमच्यावर कधीच प्रसन्न होणार नाही. धनत्रयोदशीला तुमच्याकडं कुणी मागितलं, बाई थोडेसे धने दे, मला धनत्रयोदशीच्या पूजेत नैवेद्य दाखवायचा आहे, देऊ नका. त्यांची पूजा आहे, ते धने विकत घेऊन येतील. तुम्ही तुमच्या घरातलं धन अजिबात देऊ नका. धनत्रयोदशीच्या दिवशी यमाचा दिवा लावणे आणि 13 दीपदान करणे याला सुद्धा खूप महत्त्व आहे. या सेवेला सुद्धा खूप महत्त्व आहे. धनत्रयोदशीला घराच्या कान्याकोपऱ्यात दिवे जरूर लावा. घर पूर्ण दिव्यांच्या प्रकाशाने उजळून टाकायचं आहे. धनत्रयोदशीला 13 दीपदान करताना तुम्ही कणकेचे दिवे घेतले तरीही चालेल किंवा 13 मातीच्या पंत्या घेऊ शकता. आपण मातीच्या पंत्या तर भरपूर आणतो दिवाळीला, तुम्ही त्या पंत्यानंतर लक्ष्मीपूजनात वगैरे सुद्धा वापरू शकतात. तर कणकेचे दिवे तुम्ही पारंपरिकरित्या कणकेचे दिवे घेत असाल, कणकेचे दिवे तयार करताना पिठात मीठ हळद अजिबात चुकून सुद्धा टाकू नका. नाहीतर तुम्ही पीठ भिजवलेलं आहे पोळ्यांना चपात्यांना आणि त्याचेच तुम्ही पिठाचे दिवे बनवता, असं करू नका महिलांनो. वेगळा पिठाचा कणिक मळायची आहे, वेगळा गोळा बनवा पिठाचा आणि त्याचे दिवे बनवायचे आहे तुम्हाला. पिठात कणकेत काहीच टाकू नका. ज्यांच्याकडं वेळ असेल, घरात करणारे असतील तरच तुम्ही कणकेचे दिवे तयार करा. नाहीतर तुम्ही सरळ मातीच्या पंत्या घेतल्या तरीही चालेल. 13 मातीच्या पंत्या घ्यायच्या आहे, नवीनच घ्यायच्या आहे, मागच्या वर्षाच्या आहे, वापरू का? नका वापरू. आपण दर दिवाळीत बराचसा आपण स्वतःवर खर्च करतो. पंत्या जास्त महाग नाही, कुंभार दातांकडून पंत्या घ्या. 1-2 रुपयाला, 5-50 रुपयात भरपूर तुम्हाला पंत्या मिळून जाईल. नवीन पंत्या घ्यायच्या आहे आणि धनत्रयोदशीला 13 दिव्यांसाठी नवीनच पंत्या घ्या. 12 दिवे तुम्हाला तेलाचे बनवायचे आहे, 12 दिवे तुम्हाला तेलाचे बनवायचे आहे आणि 1 दिवा तुळशीसाठी तुम्हाला तुपाचा, गाईच्या तुपाचा बनवायचा आहे. 13 दिवे एका ताटात नीट ठेवून घ्यायचे आहे. नवीन पंत्या असतील मातीत पाण्यात भिजवून घ्या, म्हणजे तेलसुद्धा जास्त शोषणार नाही त्या आणि कमी तेलात जास्त वेळ दिवे चालतील. म्हणून दिवे थोड्या वेळ पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर तुम्ही वापरायचे आहे. 13 दिवे तयार करताना दुहेरी वाट ठेवायची आहे. फक्त एका दिव्यामध्ये फुलवाट ठेवा, तो आपल्याला तुपाचा, गाईच्या तुपाचा तुळशीजवळ ठेवायचा आहे. आणि 12 दिव्यांमध्ये आपण लांब वाती ठेवायची आहे. लांब वाती बनवा. दुहेरी वातीची एक वात तयार करून त्यात तेल टाकायचं आहे. तुम्ही जे देवांसाठी, दिव्यांसाठी तेल वापरता, मग तुम्ही मोहरीचं, तिळाचं तेल वापरत असाल, अतिशय उत्तम. उद्या शनिवार आलेला आहे, प्रदोष आहे, उद्या तिळाचं किंवा मोहरीचं तेल जरूर टाका. नसेल तुम्ही जे तेल वापरता दिव्यांसाठी, देव आहे, आपण जो प्रकाश करतो दिव्यांचा तोच आपल्या घरात म्हणजे आनंद घेऊन येत असतो. म्हणून तुम्ही जे दिवे लावाल मनोभावे लावायचे आहे. पहिला दिवा गणपती बाप्पांसाठी, दुसरा दिवा आपल्या कुलदेवीसाठी, तिसरा दिवा लक्ष्मी मातेसाठी, चौथा दिवा धन्वंतरी देवांसाठी, 5वा दिवा कुबेर देवतांसाठी, 6वा दिवा तुळशीसाठी. तुळशीजवळील दिव्यात तुपाचा लावायचा आहे. तूप टाका, फुलवाट टाका आणि मग दिवा लावा. 7वा दिवा गोमातेसाठी लावायचा आहे. 7वा दिवा गोमातेजवळ लावायचा आहे किंवा तुमच्याकडं मूर्ती असेल, आज वसू बारसेची मूर्ती आपण घरात स्थापित केली असेल, तिथं जरी लावून दिला. 8वा दिवा यमाचा दिवा लावायचा आहे. हा दिवा घराबाहेर दक्षिणेकडे लावायचा आहे. 9वा दिवा जल, पाण्याजवळ म्हणजे माठाजवळ लावून द्या. 10वा दिवस गॅस, चुलीजवळ अन्नपूर्णा मातेसाठी लावायचा आहे, अग्निदेवांना समर्पित करायचा आहे. 11वा दिवा पितृदेवतांसाठी, तुमच्या घरात पूर्वजांचे फोटो असतील तिथं तुम्ही तो दिवा लावू शकता. 12वा दिवा चित्रगुप्तांसाठी लावायचा आहे. 13वा दिवा आपल्या मुख्य दरवाजावर लावायचा आहे तुम्हाला. असं सर्व दिवे ताटात ठेवून घ्यायचे आहे. देवांसमोर ठेवले तुम्ही तरीही चालेल. तुम्हाला जमलं तर या सर्व ठिकाणी तुम्ही दीपदान करायचं आहे. नाहीच जमलं तर ताटात देवांसमोर जरी तुम्ही तुमची इच्छा बोलून ते दिवे प्रज्वलित केले तरीही चालेल. आता सर्व महिलांना प्रश्न पडलेला असेल, धनत्रयोदशीला आपण एवढे दीपदान करतच असतो घरात
आणि देवघरात सुद्धा आपले एक दोन तीन दिवे तरी चालूच असतात. मग हे 13 दिवे लावायचेच का? तर महिलांनो, तुम्हाला लावायचे असेल लावू शकता. आपण तुळशीजवळ, दाराशी, यमाचा दिवा किंवा गोमातेजवळ किंवा आपल्या देवघरात दिवे लावणारच आहोत. 13 दिवे लावण्याचं आपल्याला पुण्यफळ तर मिळणारच आहे. मग तुम्ही फक्त एक यमाचा दिवा जरी लावला तरीही चालेल. तर यमाचा दिवा बनवताना एक कणकेचा दिवा आणि 2 मुटके करून ताटलीत ठेवायचा आहे. ताटलीत आसन द्यायचं, फुलाच्या पाकळ्या टाका आणि दिव्यात दुहेरी वाट ठेवून घ्यायची आहे आणि दिव्यात तेल टाकायचं आहे. तुम्ही देवांसाठी जे तेल वापरता ते टाका आणि घराच्या बाहेर नेऊन दक्षिणेकडं तोंड करून त्या दिव्याला प्रज्वलित करायचं आहे. हळदी, कुंकू, फुलं वाहून नमस्कार करायचा आहे. यमाचा दिवा हा कणकेचाच बनवायचा आहे. आपल्याला एकमुखी दिवा बनवून घ्या. कणिक भिजवताना काहीच टाकू नका, कणिक मळताना काहीच टाकू नका. फक्त कणिक पाण्याने मळून घ्यायची आहे. 2 मुटके बनवा आणि एका ताटलीत दिवा आणि आजूबाजू एक मुटका ठेवा. हळदी, कुंकू, फुलं वाहून पूजा करा आणि घराबाहेर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दक्षिण दिशेकडं. आणि नंतर तो दिवा शांत झाल्यानंतर एखाद्या झाडाखाली विसर्जित करा किंवा वाहत्या पाण्यात जरी तुम्ही विसर्जित केला तरीही चालेल. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला धनत्रयोदशीची पूजा करायची आहे. 13 दीपदान उद्या तर आपण सर्व ठिकाणी दिवे लावणारच आहोत. 13 दीपदान केल्याचं पुण्य फळ मिळणार आहे. तुम्ही एक दिवा आपण यमाचा दिवा बाहेर, घराबाहेर जरूर लावा, सर्वांनी लावा. असा यमाचा दिवा लावल्याने, दक्षिण दिशेकडे तोंड करून यमाचा दिवा लावल्याने घरावरील, मुलांवरील अकाली संकट, अपमृत्यू टळून जातो.